तू फूल तोडले? फुलं किती लागले? फुलं हा, तुला तोडता येते का फूल? तू तोडलं फूल? बघू दे. वा, छान आहे. लागले, खूप फुलं लागलेले आहे त्याला. बघा तुम्ही, पूर्ण झाड जे आहे गुलाबी गुलाबी झालेलं आहे. थंडी एवढी आहे ना, आणि अजून शॉर्टर काढलेलं नाही आहे. एवढ्यात 2-4 दिवस झाले खूप थंडी पडून राहिलेली आहे आणि फुलं तोडत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल शार्दुल ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर आज सकाळपासून खूप थंडी आहे आणि या 2-3 दिवसात झाले खूपच थंडी पडून राहिलेली आहे. आणि किती ऊन आली तरी असं वाटते थंडी आहेच, दिवसभर थंडी राहते. तर आज म्हटलं काय करावं स्पेशल असं, तर आज मी बनवणार आहे. तर इकडे मी ताजे वांगे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. धुवून घेतले आणि पुसून घेतले. तर आज मी या वांग्याचं बनवणार आहे भरीत. तर मी भरीत कसं बनवते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग बनवूया वांग्याचं भरीत. तर आता इकडे मी वांगी घेतलेली आहेत. आता मी याला अगोदर काय करणार आहे, तेल लावून घेणार आहे सर्व इकडून. असं तेल लावून घ्यायचं, त्यांना काय होते लवकर होऊन येते. आणि मी गॅसवर बनवणार आहे, तर मग असं तेल लावून घ्यायचं पूर्ण. मी 2च ह्याचं बनवणार आहे, एक नाही बनवणार. तर असं तेल लावून घेतलं की तुम्ही याला चाकूने किंवा मग चम्मचने असे हे पाडून द्यायचं. असे केलं की मग ते काय होते, गॅसच्या वाफेवर आपण ठेवले की लगेच होऊन येतात लवकर आतमध्ये सुद्धा. म्हणून चाकूच्या साहाय्याने असं तुम्ही असे हे करून घ्यायचे सर्व गोल गोल. तर मी चाकूनं पूर्ण त्याला असे मारून घेतले सर्व इकडे. आणि आता दिलेलं आहे गॅसवर ठेवून. आता वांगं जे आहे व्यवस्थित होऊ द्यायचं. आतमधून सुद्धा चांगलं होऊन येते ते. तर मी डायरेक्ट गॅसवर ठेवलेलं आहे. तुम्ही याच्यावर जाळीसुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यावर सुद्धा ठेवलं तर चालते आणि मस्त होते. आणि असं सुद्धा होऊन जाते. अगदी 5 मिनटात आपलं वांगं शिजून तयार होते. आणि इकडे माझी भाजी शिजत आहे. इकडे पातळ भाजी बनवली मी, दाण्यांचीच बनवलेली आहे. आता दाण्याच्या शेंगा तर नाही आहेत, थोड्याशा होत्या तर त्यांनी आणल्या होत्या, तर त्याची पातळ भाजी मी बनवून घेतली इकडे. आणि आज मी सुका करणार आहे वांग्याचं भरीत. तर गॅसवर मी दोन्ही गॅसवर सुद्धा वांगे ठेवून दिलेले आहेत 2. जास्त वेळ नाही लागत, 5 मिनटात होतात. तर बघा आपले छान असे वांगे जे आहेत शिजून आलेले आहेत. आता मी याचे जे सर्व हे पत्र आहे वरचे ते काढून घेणार आहे. आणि त्याच्यासाठी मी इकडे चिरून घेतलेला आहे, कांदा चिरलेला आहे, वाळलेला हिरवा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मेथीसुद्धा कापून घेतली आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 2-4. तुम्ही याच्यामध्ये टमाटरसुद्धा टाकू शकता, त्याने आणखी चांगली चव येते. तर तोपर्यंत मी हे याचे जे वरचे पत्र आहेत ते काढून घेते. तर वांग्याचे जे पत्र आहेत ते मी काढून घेतलेले आहे. छान असे वांगे शिजलेले आहेत आपले. तर आता मी याला देणार आहे थोडासा तडका देणार आहे. इकडे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल. कांदे मी टाकून दिलेले आहेत तेलात आणि लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. आता मी हे होऊ देणार आहे व्यवस्थित. कांदा जर थोडा जास्त टाकला ना तर वांग्याच्या भरीतला जे चांगली अशी चव येते. तर आता कांदा होऊ देते आणि त्याच्यानंतर मग. तर इकडे कांदा जो आहे झालेला आहे. आता मी याच्यात टाकणार आहे अर्धा चम्मच तिखट टाकलेलं आहे, हळद आणि मीठ. तुम्हाला जर याच्यात वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये धनिया पावडरसुद्धा टाकू शकता, त्याने आणखी त्याला ते चव येणार. आणि हे थोडंसं होऊ दिलं की मग मी याच्यामध्ये हिरवी मेथी, हिरवा कांदा आणि कोथिंबीर टाकून देत आहे. कोथिंबीर जे आहे ते हिरवा कांदा, मेथी, कोथिंबीर हे तर टाकलेलं आहे आणि व्यवस्थित थोडंसं होऊ देणार आहे.
तर आपला जो कांदा आहे, हिरवा कांदा, मेथी आणि कोथिंबीर हे झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे वांगं. तर जे वांग ते मी फोडून घेतलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. असं तुम्ही वांग्याचं भरीत करता का मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्ही कसं करता मला कमेंट करून नक्की सांगा. वांग्याचं भरीत खायला खूप चांगलं लागते, डब्यावर सुद्धा चांगलं लागते आणि तसंही तुम्ही आवडीनं खाईल. तर बघा वांग्याचं भरीत तयार आहे. त्याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि दिसायला पण किती चांगलं दिसत आहे. खायला पण चांगलं आहे. तर आज मी असं हे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. बघा छान असं भरीत बनवून झालेलं आहे. तर अशा प्रकारे आज मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. खूपच चांगलं असं वांग्याचं भरीत झालेलं आहे, खूप सोप्या पद्धतीने आणि चांगलं. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.